हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। हिवाळा ऋतू हा थंड हवा आणि मनाला प्रसन्न करणारे हिरवेगार दृश्य यासाठी प्रसिद्ध आहे। माझा आवडता ऋतू हिवाळा आहे। अनेकांसाठी हिवाळा हा त्रास आणि थंडीचा काळ आहे, परंतु माझ्यासाठी तो सौंदर्य, उबदारपणा आणि अद्वितीय अनुभवांचा हंगाम आहे। माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी या निबंधात मी हिवाळा माझ्या मनाला का मोहित करतो, त्याचे हवामान, संवेदनात्मक आनंद आणि यामुळे येणारे आरामदायक उत्सवाचे वातावरण यावर लक्ष केंद्रित करेन। हिवाळ्याच्या दिवसात सकाळचे एक अनोखे आकर्षण असते। जग अगदी शांत दिसते आणि कुडकुडीत थंड हवा ताजेतवाने वाटते। पहाटेच्या प्रकाशात तुषार झाकलेली झाडे, चकाकत असलेले हे दृश्य मन मोहित करण्यासारखे असते। पांढरा शुभ्र बर्फ सामान्य दृश्यांना नयनरम्य रूप दर्शवतो। जणू काही निसर्गाने पांढऱ्या रंगाचे ब्लँकेट सर्वकडे अंथरलेले आहे। सर्वीकडे शांत आणि शांत वातावरण असते। हिवाळ्यात दिवस छोटे आणि रात्र मोठी असते, म्हणजे सूर्य हिवाळ्यात लवकर मावळतो आणि त्यानंतर तापमान कमी कमी होत जाते। तसतसे संध्याकाळी घरामध्ये एकत्र येण्याची वेळ बनते। बाहेरील थंडी आणि आतील उबदारपणा यांच्यातील तफावत एक आरामदायक वातावरण बनवते। ब्लँकेट आणि एक चांगले पुस्तक घेऊन बसणे असो किंवा शेकोटीजवळ कुटुंबासह बसणे असो, हिवाळ्याची संध्याकाळ आराम आणि विश्रांतीने भरलेली असते। हिवाळा म्हणजे सुट्ट्या आणि उत्सवांचा समानार्थी शब्द। दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष आणि इतर सांस्कृतिक सण हा ऋतू आनंदाने आणि उत्सवाने भरतो। दिवाळीत घरासमोर दिवे लावणे आणि सुशोभित आकाशकंदीलने घर सजवणे, भेटवस्तूंची देवाणघेवाण करणे आणि प्रियजनांसह एकत्र येणे या परंपरा आहेत, ज्या आनंद आणि एकतेची भावना आणतात। सुट्ट्यांमध्ये सर्व एकत्रित येण्याने आनंदही द्विगुणित होतो। बऱ्याच समुदायांमध्ये हिवाळी सण आयोजित केले जातात, जे हंगामाची विशिष्ट वैशिष्ट्ये साजरे करतात। कुटुंब आणि मित्रांसोबत या सणांना उपस्थित राहिल्याने आनंदी आठवणी आणि स्थानिक अभिमानाची भावना निर्माण होते। हिवाळा हा कुटुंब आणि मित्रांसह बंध मजबूत करण्याचा काळ आहे। घरगुती खेळ, एकत्र बसून चित्रपट पाहणे आणि एकत्र स्वयंपाक करणे यांसोबत अर्थपूर्ण संवाद आणि सामायिक अनुभवांसाठी संधी निर्माण होतात। थंड रस्त्यांवर चक्कर मारणे किंवा थंड तापमानाचा मजा घेणे यासारख्या हंगामातील आव्हाने देखील लोकांना एकत्र आणतात, एकता आणि परस्पर समर्थनाची भावना वाढवतात। हिवाळ्यातील शांत, मंद गती आत्मनिरीक्षण आणि वैयक्तिक वाढीची संधी देते। लांब रात्री आणि थंड दिवस आपल्याला धीमा करण्यास, मागील वर्षावर चिंतन करण्यास आणि भविष्यासाठी ध्येय निर्माण करण्यास प्रोत्साहित करतात। चिंतन आणि नूतनीकरणाचा हा कालावधी मानसिक कल्याण आणि वैयक्तिक विकासासाठी आवश्यक आहे। ज्या ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडतो त्या ठिकाणी हिवाळा अनेक रोमांचक खेळ प्रदान करतो। स्काईंग, स्नोबोर्डिंग हे साहस शोधणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि बर्फाळ उतारांवरून सरकण्याचा आनंद लुटतात। गोठलेल्या तलावांवर किंवा रिस्कवर आईस स्केटिंग हा हिवाळ्यातील आणखी एक आवडता मनोरंजन आहे। या खेळांची केवळ मजा आणि उत्साह प्रदान करत नाहीत, तर शारीरिक तंदुरुस्ती आणि यशाची भावना देखील वाढवतात। अनेकांसाठी, विशेषतः मुलांसाठी, हिवाळ्यातील हायलाईट म्हणजे बर्फात खेळणे, स्नोमॅन तयार करणे, बर्फाचे किल्ले तयार करणे आणि स्नोबॉलच्या मैत्रीपूर्ण लढतीत सहभागी होणे। हे आनंद आणि हशा आणणारे खेळ आहेत। हे साधे आनंद चिरस्थायी आठवणी निर्माण करतात आणि सर्जनशीलता आणि टीमवर्कची भावना वाढवतात। हिवाळ्यातील चालणे निसर्गाचे अन्वेषण करण्याचा एक अनोखा मार्ग देतात। हिरवीगार जंगलांची शांतता
शांतता किंवा दंव घेतलेले उद्यान निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतिबिंब आणि कौतुक करण्यासाठी एक परिपूर्ण बाजू प्रदान करते. पक्षी निरीक्षण, प्राण्यांचे ट्रॅक शोधणे आणि हिवाळ्यातील मनमोहित सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करणे या नैसर्गिक जगाशी आपला संबंध अधिक दृढ करणारा आहे. हिवाळ्याचे स्वतःचे विशिष्ट सुगंध आणि आवाज असतात. थंड हवेचा कुडकुडीत स्वच्छ वास, पाईन झाडांचा सुगंध आणि शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा सुगंध हे या ऋतूतील काही संवेदनात्मक आनंद आहे. शांत आणि सुखदायक श्रवणविषयक अनुभव हिवाळा ऋतू आपल्याला देत असतो. हिवाळा हा उबदार पदार्थांचा काळ आहे. सूप, चहा यांसारखी गरम पेये या हंगामात मुख्य पदार्थ बनतात. ताज्या भाज्या, भजी, उबदार सफरचंद मिश्रण आणि अनेक हंगामी पदार्थांची चव हिवाळ्यात आराम आणि आनंद वाढवते. मोसंबी आणि डाळिंब यांसारख्या हंगामी फळांचाही यावेळी आस्वाद घेतला जातो, ज्यामुळे चव आणि पौष्टिकता मिळते. शेवटी हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे, कारण त्यात निसर्ग, नैसर्गिक सौंदर्य, रोमांचक हवामान, संवेदनात्मक आनंद आणि त्यामुळे मिळणारे आनंददायी उत्सवपूर्ण वातावरण यांचे अद्वितीय मिश्रण आहे. हिरवीगार भूदृश्यांची शांतता, हिवाळ्यातील खेळांचा थरार, घरातील कुटुंबांचा एकत्रितपणा आणि सुट्टीच्या उत्सवांचा आनंद, त्यामुळे हिवाळा हा आनंदाचा हंगाम बनतो. हिवाळ्यातील प्रतिबिंब आणि नूतनीकरण करणारे हवामान माझ्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करते. या कारणांमुळे हिवाळा आश्चर्याचा, आनंदाचा, सणांचा काळ म्हणून उभा राहतो, ज्यामुळे तो वर्षातील सर्वात प्रिय ऋतू बनतो. तर मित्रांनो, तुमचा आवडता ऋतू कोणता हेही मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.